निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या पुण्यातल्या शरद पवार गटाच्या कार्यालयावरती असणारा जो बोर्ड होता, ज्या बोर्डवरती अजित पवारांचं नाव हे लिहिलं होतं, तो बोर्ड या भिंतीवरून काढून टाकण्यात आलेला आहे आणि ज्या बोर्डवरती अजित पवारांचं नाव होतं ते सुद्धा या ठिकाणी तोडून टाकलेलं आहे। आपण पाहू शकतो कार्यकर्ते हे आक्रमक झालेले जोरदार अशा घोषणाबाजी या ठिकाणी करतात आणि ज्या पद्धतीने 2021 मध्ये या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्तेच करण्यात आलं होतं आणि हा उद्घाटनाचा बोर्ड होता जो भिंतीवरती लावण्यात आला होता तो काढून टाकला आणि त्यानंतर अजित पवारांचं नाव या बोर्डवरून खोडून टाकण्यात आलेलं आहे, बोर्ड तोडण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे आणि केंद्र सरकार असू दे किंवा एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही घोषणाबाजी केली जाते आणि अशा पद्धतीचा निषेध या ठिकाणी सर्व कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि काही वेळापूर्वीच काळ्या फिती लावून या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं होतं आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।